श्री क्षेत्र पैठणचे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेतील एक श्रेष्ठ संत असून 31 मार्च रोजी येणाऱ्या एकनाथ षष्ठीसाठी गावोगावातून वारकरी संप्रदायातील संत महंत हे वैष्णवांचा मेळा दिंडी पालका घेऊन सकाळ संतांचे राजे एकनाथ महाराज असल्याचे ज्ञानोबा तुकारामाचा व एकनाथांचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात दर कोस दर मुक्काम करीत दिंड्या नाथांच्या भेटीसाठी चालत आहेत। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे नाथ षष्ठीसाठी जाणाऱ्या दिंड्यांचे ग्रामस्थ भावनी मंडळी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने स्वागत करतात। किमान 5000हून अधिक वारकरी या भागातून वारीसाठी जात असतात। गुरुस्वामी निगमानंद महाराज श्री क्षेत्र मच्छिंद्रगडाचे मठाधिपती स्वामी जनार्दन महाराज यांनी माहिती देताना म्हटले की मच्छिंद्रगडावरून 46 वर्षापासून किमान हजारावर वारकरी संप्रदायातील वैष्णव मंडळी नाथांच्या भेटीसाठी दिंड्या घेऊन जात आहेत। बालमटाकळी येथील हरिभक्तपरायण राहुल महाराज गरड, चंद्रकांत पाटील गरड, विक्रम पाटील गरड, रामनाथजी राम पुजारी यांच्यासोबत सर्व मान्यवरांनी यावेळेस आपली उपस्थिती दर्शवली। मूलाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्ती श्रीनाग्र मूल मध्याय नमा पोलाव संभवी आता हृदया पुढे चोपावल्या भले वरी ठुपावली श्रीगुरूंचे ते नमस्कार आता सकळ संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा त्यांचे झाल्या दर्शन प्राण्यार हे जलमरण। गुरुवर्य परम पूज्य स्वामी निगमानंद महाराज मच्छिंद्रगडकर त्यांनी हा मार्ग दाखवला आहे। श्री क्षेत्र मच्छिंद्रगड ते श्री क्षेत्र पैठण प्रतिष्ठान या ठिकाणी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम निमित्ताने आहे। आज दुसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये असणारे श्री क्षेत्र बालमटाकळी पाटेच्या गावामध्ये विक्रम पाटील गरड यांचा महाप्रसाद असतो आणि सुंदर असं प्रसाद देत असतात। रामकृष्ण हरी अधिष्ठान देते प्रतिष्ठान देता जेथे जन्मला गुणातीत एका जयाच्या नामे सुखे जन्मकथा नमस्कार माझा सद्गुरू एकनाथ। सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रतिष्ठान प्रति पंढरपूर या क्षेत्रामध्ये मानदासांच्या पुढे महाविष्णूंचा अवतार याने संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असणारा षष्ठी उत्सव, या षष्ठी उत्सवाला वारकऱ्यांमध्ये अद्वितीय असणारं महत्व आणि त्यातही या वर्षी परमनेचा आणि पर्वकाळाचा योग म्हणजे ज्या तिथीला ज्या मतीला आणि ज्या असणाऱ्या अवसराला नाथराने जलसमाधी प्राप्त केली होती तो संबंध असणारा पर्वकाळ या वर्षी साध्य होतोय। परंतु वारकऱ्यांमध्ये या वर्षीचा आनंद अद्वितीय आहे। वारकरी महावैष्णव वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा या नावे संबंध असणारे पंढरपुराला ज्या पद्धतीने आषाढी कार्तिकी महोत्सव होतो त्यामुळे संतांचा उत्सव करण्याची असणारी परंपरा आहे। कारण संतांच्या उत्सवातल्या दैवत्वाच्या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने आपली पात्रता निर्माण होते आणि तीच निर्माण करण्यासाठी वारकरी मोठ्या आनंदाने पैठण नगरीकडे असणारे मार्गक्रमण करत असतो। हे मार्गक्रमण करत असताना भूम परंडा उस्मानाबाद त्याच पद्धतीने पंढरपूर या सर्व संबंध असणाऱ्या मार्गातून पैठणकडे जात असताना बालमटाकळी हे तीर्थक्षेत्र येतं। बालंबिकेच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये सकल गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि गरे पाटील कुटुंबियाच्या असणाऱ्या सहयोगाने वारकऱ्यांना असणे भोजनाचा असणारा दुपारी संध्याकाळी आणि त्याच पद्धतीने सकाळपासून लगभग 3000 समाजाचे असणारे सेवा करण्याचा असणारा परमप्राप्त योग आम्हा कुटुंबियांना प्राप्त। खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्म्याची आम्ही फार मोठी कृपा समजतो आणि या बालमटाकळी गावकऱ्यांचा असणारा सहयोग सहकार्याने हे सर्व असणारं साध्य होतं। पंढरनाथाकडे हीच प्रार्थना आहे भरभरून वारकऱ्यांची सेवा आम्हा गावकऱ्यांकडले आम्हा कुटुंबाकडले घडावी भानुदास एकनाथ। महाराष्ट्र TV 24 करता जयप्रकाश बागड़ेची रिपोर्ट, अहमदनगर।